नमस्कार, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मॅथ्सचे इंटरेस्टिंग टॉपिक आणि क्वेश्चन डिस्कस करतो, जे हेल्पफुल आहे जवळपास सर्वांसाठीच, जे कोणी मॅथ्स शिकायचा प्रयत्न करत आहे. आजचा क्वेश्चन पण फंक्शनल इक्वेशनशी रिलेटेड आहे आणि याच क्वेश्चन सॉल्व करता करता आपण एक गोष्ट बघणार आहे, ती मेन म्हणजे काय की फंक्शनल इक्वेशनला टॅकल कसं करायचं. असं कोणता हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की असंच करायचं, असंच जास्त सोपं असते, असं काही नाही आहे. प्रत्येक क्वेश्चनला अटेम्प्ट करायच्या वेगळ्या पद्धती असतात. काही ब्रूट फोर्स नव्हते, म्हणजे खूप सारे ऑप्शन्स पुट करून, काही लॉजिकली होते, काही सेन्सिबली होते. तर अशाच गोष्टीला शिकण्यासाठी आपण थोडासा आपल्या पद्धतीनं काय करू शकतो त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन किंवा एक सोल्युशन म्हणून तुमच्यासमोर मी घेऊन आलेला आहे. हा प्रश्न क्वेश्चन बघा काय म्हणते की एक फंक्शन आहे, ते आर टू आर डिफाईन आहे. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. इथे क्वेश्चन सॉल्व करताना सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, याचा अर्थ का ते समजून घ्या. की एका फंक्शनमध्ये जो तुमचा इनपुट आहे किंवा त्याला तुम्ही इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणतात. इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय, तुमचा रिअल नंबर आहे. आता रिअल नंबर याचा अर्थ काय होते, यू कॅन टेक एनी व्हॅल्यूज ऑफ रिअल नंबर ॲज युअर इंडिपेंडेंट व्हेरिएबल. हा खूप इम्पॉर्टंट म्हणजे स्टेटमेंट आहे. नॉर्मली आपण ही गोष्ट इग्नोर करतो, वाचल्याबरोबर डायरेक्ट क्वेश्चनकडे जातो सॉल्व करायला लागतं, पण ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का बरं, ते आता तुम्हाला समोर समजेल. की बी अ डिफरन्शिएबल फंक्शन. ओके, डिफरन्शिएबल आलं म्हणजे समजून घ्यायचं, कुठेतरी दोन पॉसिबिलिटी आहेच. एक डेरिव्हेटिव्ह किंवा लिमिट येणार, सेकंड डिफरन्शियल इक्वेशन येऊ शकतं. ठीक आहे. सो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स प्लस वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय प्लस 3x² वाय प्लस 3xy². ओके, फॉर ऑल एक्स वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर. आता या क्वेश्चनचं लॉजिक काय की एक असं फंक्शनल इक्वेशन आहे की त्याच्यामध्ये इनपुट जर मी एक्स वाय दिला तर मला एक्सचं फंक्शन भेटते, वायचं फंक्शन भेटते, आणि ते क्युबिक सारख्या टर्म दिसतात आपल्याला, क्युबिक एक्सप्रेशन सारख्या. तर सगळ्यात पहिलं हे इनपुटचं एवढं इम्पॉर्टन्स याच्यासाठी आहे की जेव्हा कधी आपण फंक्शनल इक्वेशन सॉल्व करतो, इट इज अ गुड आयडिया टू हॅव बेस व्हॅल्यू. कुठली तरी बेस व्हॅल्यू आपल्याला माहीत असली पाहिजे. तर बेस व्हॅल्यू म्हणजे असं काही नाव नाही आहे. हे बेस व्हॅल्यू म्हणजे अशी एक व्हॅल्यू जे तुम्हाला समोर जाऊन हेल्प करणार टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काहीतरी मला इनपुट लागेल, काहीतरी आउटपुट लागेल. परफेक्ट. आणि इनपुट कुठून घ्यावं लागेल, तुमच्यासमोर दिला इनपुट इज रिअल नंबर. सगळ्यात बेस्ट नंबर कोणता असतो आपल्यासाठी, लेट्स पुट x इक्वल्स टू y इक्वल्स टू 0. दॅट्स इट. सगळ्यात सिम्पल. चला व्हॅल्यू पुट करून घ्या. एफ ऑफ 0 प्लस 0 इक्वल्स टू एफ ऑफ 0 प्लस अगेन एफ ऑफ 0. ठीक आहे, प्लस 3 इंटू 0. राईट, इन शॉर्टमध्ये डायरेक्ट झिरोच लिहितो मी, आणि ते पण 3 इंटू 0. सो बेसिकली तुम्हाला काय भेटलं, एफ ऑफ 0 इक्वल्स टू 1 आणि 2, 2 टाइम्स एफ ऑफ 0. आता हे पॉसिबिलिटी एकाच केसमध्ये आहे, विच इम्प्लाइज दॅट की एफ ऑफ 0 इक्वल्स टू तुमची व्हॅल्यू किती भेटली, 0. तुम्ही काय सिम्प्लिफाय करू शकता, इकडे घेऊन या, मायनस होते, इकडे 0 राहिला. सो एफ ऑफ 0 इक्वल्स टू 0. पहिला रिझल्ट तुम्हाला भेटला. परफेक्ट. आता ह्याच्यासमोर काहीच माहिती नाही, ह्याच्यासमोर करायचं काय, तर काय करायचं हा मुद्दा प्रश्न आहे. तर परत आपल्या इन्फॉर्मेशनवर जा. इन्फॉर्मेशन काय म्हणते, इनपुट कॅन बी एनिथिंग, एनी रिअल नंबर. अँड सेकंड गोष्ट, दॅट द फंक्शन इज डिफरन्शिएबल. जर फंक्शन डिफरन्शिएबल आहे त्याचा अर्थ त्याचा डेरिव्हेटिव्ह निघतो. मग जर फंक्शनचा मला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर बघा, मी थोडासा अप्रोच चेंज करतो. अप्रोच काय, डेरिव्हेटिव्हचा बेसिक फॉर्म्युला काय होता, एकदम बेसिक फंडामेंटल. मॅक्झिमम गोष्टी फंडामेंटलवर असतात. एफ डॅश एक्स काय आहे, तो असतो लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. आता हा यूज करता येतो की नाही करता येते बघा. एक्स प्लस एच आपल्याकडे आहे, एक्स प्लस एच आपल्याकडे आहे, तो आपण इथे कुठेतरी यूज करू शकतो. कुठे यूज करू शकतो बघा एकदा. सगळं ऑब्झर्वेशनचंच काम आहे की लिमिट एफ ऑफ एक्स. आता मी याचं डेरिव्हेटिव्ह काढतो सरळ सरळ फंक्शनचा, तेच जे लिहिलं तेच लिहितो की एफ डॅश ऑफ एक्स. आता एफ डॅश ऑफ एक्स काढताना तुम्ही परत म्हणणार सर इथे तर एफ ऑफ एक्स प्लस वाय आहे,
मग ते एफ डॅश एक्स कसं होऊ शकते, लक्ष द्या. ॲडिशनमध्ये मी जर समजा रिप्लेस केला, लेट्स से वाय इक्वल्स टू एच, लेट्स ॲज्युम वाय इक्वल्स टू एच. जर वाय इक्वल टू एच आपण ॲज्युम केलं तर फंक्शन बघा काय बनते, बघा तुमच्या डोळ्यासमोर, राईट. सो ॲझम्पशन जे आपलं इथे ते मेन ॲझम्पशन काय की लेट्स ॲज्युम वाय इक्वल्स टू एच. सो एफ डॅश एक्स इक्वल्स टू काय होणार, मी इथं लिहिते कुठेतरी, लेट्स ॲज्युम वाय इक्वल्स टू एच ॲझम्पशन. मग आपलं फंक्शन बघा काय बनलं. आता मी लिमिट नाही लिहित पहिले, ओके. लिमिट एच टेन्स टू 0, पक्का. व्हॅल्यूज पुट करा, एफ ऑफ एक्स, ठीक आहे, प्लस एफ ऑफ एच. वायच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला, एच ठेवायचं आहे. पहिली इन्फॉर्मेशन संपली इथेच. प्लस 3 टाइम्स एक्स स्क्वेअर तसाच आहे, वायच्या ठिकाणी एच आहे, प्लस 3 टाइम्स आता एच स्क्वेअर होणार आणि एक्स, आणि डेरिव्हेटिव्ह काढताना एफ डॅशसाठी एच सोबत मायनस एफ ऑफ एक्स लागेल. हा पुरा एफ ऑफ एक्स आहे एवढा, मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. सॉरी, राईट. आता बघा तुमच्यासमोर ऑप्शन आहे एफ ऑफ एक्स प्लस मायनस कॅन्सल. सो एफ डॅश एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0. ठीक आहे. आता मी एचने डिवाइड करतो सर्वांना, मला भेटला एफ ऑफ एच डिवाइड बाय एच प्लस इथला एच कॅन्सल झाला, 3x स्क्वेअर प्लस 3hx, राईट. आता बघा ॲडव्हान्टेज किती आहे आपल्यासमोर, तर एक सेकंड, बघा किती मोठा ॲडव्हान्टेज आहे. आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स बाय एक्स. एक्सच्या ठिकाणी जर तुम्ही एच ठेवला तो काय बनेल एक्झॅक्टली, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एच बाय एच. इथे एच नाही आहे सो तसंच राहणार. इथे एचची व्हॅल्यू तुम्ही जर ठेवली तर ही व्हॅल्यू तुमची झाली 0. दॅट्स इट. सो दिस इज युअर एफ डॅश एक्स. सो फायनली तुम्हाला एफ डॅश एक्स भेटलं, कारण की याची व्हॅल्यू किती आहे, गिवन आहे 2. सो दिस इज इक्वल्स टू 2 प्लस 3x स्क्वेअर. एफ डॅश तुमच्याकडे आहे, तुम्हाला काय पाहिजे फक्त आता एफ ऑफ एक्स पाहिजे. सो लेट्स मूव ऑन. सो इंटिग्रेशन, कारण की एफ डॅश आपल्याला आहे. सो इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन 2, ठीक आहे, सिंगल 2 इंटू डी एक्स प्लस 3x स्क्वेअर इंटू डी एक्स. सिम्पल. एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन ते तर झालं आपलं एफ ऑफ एक्स. दिस इज 2x 3x क्यूब बाय 3 आणि प्लस काहीतरी c. ठीक आहे, सॉरी. जे तुम्हाला सांगितलं होतं आधी की एक हमेशा बेस व्हॅल्यू पाहिजे असते, कशासाठी, टू फाइंड सी. आणि ते आपल्याला काय भेटलं, एफ ऑफ 0 इक्वल्स टू 0. सो पुट x इक्वल टू 0. सो एफ ऑफ 0 इक्वल्स टू 0 प्लस c. सो विच इम्प्लाइज दॅट 0 0 आणि हा पण काय आहे 0. सो c इक्वल्स टू 0. सो फायनल तुमचं जे फंक्शन झालं आहे ते फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 2x प्लस एक्स क्यूब. दॅट्स इट. आता तुम्हाला कोणती पण व्हॅल्यू काढायला सांगितली तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आणि तुम्हाला फाइंड करायला सांगितलं एफ ऑफ 2. सो देअरफॉर एफ ऑफ 2 इक्वल्स टू 2 इंटू 2 प्लस 2चा क्यूब. सो एफ ऑफ 2 इक्वल्स टू 4 प्लस 8 इक्वल्स टू 12. सो 12 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे. आता कोणाला असा डाऊट पडला असेल की सर इथे एफ ऑफ एक्स प्लस एच आहे, तुम्ही त्याला एफ डॅश एक्स म्हणून का बरं कन्सिडर केलं, तर सिम्पलचं लॉजिक असं आहे की वायची व्हॅल्यू मी 0 पकडले, ऑलमोस्ट 0. या ठिकाणी मला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लावायचा आहे. तर माझ्यासाठी जर मी याला ॲप्रॉक्सिमेट 0 पकडलं तर हे एफ ऑफ एक्स आहे, ज्याचा आन्सर हे येते. मग डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स.
हा माझा एक्स प्लस एच आहे, म्हणजे पूर्ण व्हॅल्यू एफ ऑफ एक्स प्लस एच, जे एफ ऑफ एक्स प्लस एच पाहिजे ना, ही जी व्हॅल्यू आहे ही पूर्णच्या पूर्ण कुठली आहे, ही व्हॅल्यू एफ ऑफ एक्स प्लस एच, कारण की मी वायला काय पकडलं आहे, ॲज एच पकडलं आहे. सो एफ ऑफ एक्स प्लस एच ती पूर्ण व्हॅल्यू ठेवली आणि मग मायनस एफ ऑफ एक्स केलं. ठीक आहे, कुठली शॉर्टकट नाही आहे तिथे. सो अशा प्रकारे बघा, क्वेश्चनमध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट्स आहेत. आणि जसं तुम्ही मॉडिफाय करत जाता, ज्या ज्या गिवन गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठे ना कुठे युटिलाइज होतात. जसं इथं लिमिट एफ ऑफ एच बाय एच इक्वल्स टू 2, तिथून आपण यूज करू शकतो. पण हे येण्यासाठी तुम्हाला हे समजायचं आहे की इथे लिमिट केव्हा येणार. लिमिट येण्यासाठी डिफरन्शिएबल हा क्रायटेरिया इम्पॉर्टंट होता. आणि त्यासाठी जी इनिशियल कंडिशन लागते ते कोण देते आपल्याला, इनपुटची व्हॅल्यू. सो देअरफॉर अशा प्रकारे आपण एक सिक्वेन्शियल पॅटर्ननी क्वेश्चन सॉल्व केला. तर इम्पॉर्टंट गोष्टी काय काय बघा, लक्षात ठेवणार. पहिला जो पॉईंट असते सॉल्व करण्यासाठी, एक बेस व्हॅल्यू आयडिया म्हणून पाहिजे. ती बेसिकली कोणत्या कामासाठी असते, टू फाइंड एनी कॉन्स्टंट इफ रिक्वायर्ड, कुठलाही कॉन्स्टंट जर लागत असेल तर. सेकंड जी गोष्ट आहे ती आहे गिवन कंडिशन अप्लाय करणं. आता गिवन कंडिशन दोन प्रकार राहू शकतात. एक लिमिटची कंडिशन असू शकते, जी इथे दिलेली नाही आहे. लिमिटची कंडिशन किंवा फंक्शनल इक्वेशन किंवा डिफरन्शिएबलची कंडिशन. ठीक आहे, गिवन कंडिशन अप्लाय करणं. तिसरं मोस्ट पॉसिबली कुठेतरी तुमचं काय येणार आहे, इंटिग्रेशन येणार आहे. आता इंटिग्रेशन जर म्हटलं त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहे परत, आपलं साधं इंटिग्रेशन किंवा डिफरन्शियल इक्वेशन, ते पण इंटिग्रेशनच्याच पार्टमध्ये येते. ठीक आहे. नंबर 4 जे इम्पॉर्टंट आहे ते की स्टॅटिक कंडिशन्स काही असतात. स्टॅटिक कंडिशन्स आणि बेस कंडिशनमध्ये फरक काय. जसं हे स्टॅटिक कंडिशन आहे लिमिट एफ ऑफ एक्स बाय एक्स इक्वल्स टू 2. स्टॅटिक म्हणजे बेसिकली गिवन कंडिशन म्हणतोय मी, असं कुठला शब्द आहे नाही ॲक्च्युअलमध्ये. स्टॅटिक कंडिशन कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये लागू होते, पण म्हणण्याचं होतं ज्या ऑलरेडी याच्यामध्ये दिलेल्या कंडिशन्स आहेत, ज्या सेपरेट आहे गिवन कंडिशनपेक्षा, त्या कंडिशन्स अप्लाय करायच्या, तुम्हाला अवेलेबल गोष्टी इन्क्लूड करायच्या. आणखी एक बोनस टिप म्हणण्यापेक्षा टिपने येते, ॲक्च्युली एक पॉसिबिलिटी आहे. ती मेन पॉसिबिलिटी अशी आहे, वी कॅन इंट्रोड्यूस व्हेरिएबल्स. आता कुठला व्हेरिएबल द्यायचा आहे, दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन कंडिशन. सो ह्या बेसिकली 4-5 स्टेप्समध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करायचा प्रयत्न करू शकता. ऑब्व्हियसली हे स्टँडर्ड स्टेप्स नाही आहेत, मॅक्झिमम क्वेश्चनसाठी अप्लाय होते, नेहमी अप्लाय होत नाही. आणि काही गोष्टी तर खूप साऱ्या लॉजिकलच असतात, की एखादी समजा एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो की असं कोणतं फंक्शन आहे जे ॲडिशनचं, जे एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय, दोन फंक्शनची जर आपण ॲडिशन केली त्याला आपण मल्टिप्लाय करू शकतो. तर सगळ्याला माहिती आहे ॲडिशनला मल्टिप्लायमध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे, लॉगचं आहे. म्हणजे लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय, इट इज बेसिकली लॉग ऑफ एक्स वाय. ठीक आहे. तर हे एक आयडिया, कन्सेप्ट, आपली प्रॅक्टिस, आपली मेमरी त्याच्याशी पण रिलेटेड आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे गेस करू शकता की आपलं ओरिजिनल फंक्शन काय असेल. ठीक आहे. होप तुम्हाला क्वेश्चनचा पूर्ण सार समजला असेल, लॉजिक स्टेप समजले असतील. काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली कमेंट सेक्शन तुमच्यासाठी आहेच. लाईक करायला विसरू नका, शेअर करा. भेटूया पुढच्या क्वेश्चनसोबत. थँक्यू व्हेरी मच.